ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या एका महत्वाच्या लेखावर विचारांची गरज यावर बोलणार आहोत. हो, नमस्कार. आपल्याकडे त्यांचंच लेखन आहे आणि आजचा आपला उद्देश आहे की म्हणजे जेव्हा समाजात मोठे बदल घडत असतात, ज्याला आपण संक्रमण काळ म्हणतो, तेव्हा स्वतंत्रपणे विचार करणं का गरजेचं आहे हे समजून घेणं. अगदी. कारण अशा वेळी काय होतं की जुने आणि नवीन विचार एकमेकांसमोर उभे ठाकतात. बरोबर. आणि मग सहजपणे एका बाजूला झुकणं किंवा काय म्हणतात त्याला, वरवरचा मध्यम मार्ग स्वीकारणं हे टाळून खरा विचार कसा करायचा हे बघूया. तर श्री अरविंद सुरुवातीलाच एका धोक्याबद्दल बोलतात. म्हणजे बदलांच्या काळात दोन प्रकारची विचार नसलेली मानसिकता तयार होते. हो. एक म्हणजे फक्त जुना आहे, आपलं पारंपरिक आहे म्हणून त्याला तसंच स्वीकारणं, शिकतून राहणं. बरोबर, डोळे झाकून. हो. आणि दुसरी अगदी उलट, की काहीतरी नवीन आहे, आधुनिक दिसतंय म्हणून लगेच त्याच्या मागे धावणं. श्री अरविंदांच्या मते या दोन्ही भूमिकांमध्ये काय आहे तर विचारांचा अभाव आहे. त्या फक्त प्रतिक्रिया आहेत. विचारशून्य प्रतिक्रिया असं ते म्हणतात. एक भूतकाळात अडकलेली आणि दुसरी वर्तमानाच्या मोहात वाहवत गेलेली. हो, स्वतंत्र विचार नाहीये तिथे. आणि यातला जो तिसरा मार्ग लोकांना दिसतो तो मध्यम मार्ग. हो. म्हणजे गंमत अशी आहे की जो माणूस स्वतःला या दोन टोकांच्या मध्ये समजतो, म्हणजे मी मध्यम मार्गी आहे असं म्हणतो, तो सुद्धा अनेकदा तितकाच अविचारी असू शकतो. कारण त्याला वाटतं की मी जुन्यातलं चांगलं घेतोय, नव्यातलंही चांगलं घेतोय. पण हा मध्यम मार्ग निवडणं हेच त्याच्यासाठी एक तयार सूत्र, एक फॉर्म्युला बनून जातो. म्हणजे तो स्वतः विचार करत नाहीये की हे मिश्रण नक्की का आणि कसं योग्य आहे. नेमका हाच मुद्दा. तो त्या निवडीमागे विचार करत नाही. कशाच्या आधारावर निवडतोय? दोन्ही बाजूंची सोपी उत्तरं उचलण्याचा हा प्रयत्न असतो अनेकदा. सत्याचा शोध नसतो तो. म्हणजे संघर्ष टाळण्याचा एक सोपा मार्ग वाटतो तो. अगदी. आणि म्हणूनच जुन्या चौकटीत नवीन तत्व पूर्णपणे सामावू शकत नाही. असा वरवरचा सोयीस्कर ताळमेळ घालणं म्हणजे विचार करणं नव्हे, ते एक प्रकारचं बौद्धिक आलस्य आहे असं ते म्हणतात. बरं. म्हणजे प्रतिक्रियात्मक जुनेपण, प्रतिक्रियात्मक नवीनपण आणि हा प्रतिक्रियात्मक मध्यम मार्ग, हे तिन्ही विचारांचे मार्ग नाहीत. मग खरा विचार म्हणजे तरी काय? कसा असतो तो? विचार म्हणजे काय तर विचार कधीही तयार उत्तरं, सोपी सूत्र किंवा पूर्वग्रह स्वीकारत नाही. ही पहिली गोष्ट. ओके. तो प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारतो. मग ती किती जुनी असो किंवा अगदी नवीन असो, तिचं स्वतंत्रपणे, निष्पक्षपातीपणे मूल्यमापन करतो. म्हणजे केवळ परंपरेचं आहे म्हणून चांगलं किंवा आधुनिक आहे म्हणून श्रेष्ठ असं तो मानत नाही. तर विवेक आणि ज्ञान पण लागतं. विवेक आणि ज्ञान म्हणजे काय योग्य, काय अयोग्य, काय टिकाऊ, काय तात्पुरतं हे समजून घेण्याची क्षमता. बरोबर. श्री अरविंदांच्या मते भारतीय असण्याचा अर्थ काय? आपण सतत ऐकतो पाश्चात्य संस्कृती चांगली की वाईट, भारतीय संस्कृती श्रेष्ठ की काय, यावर विचार कसा काम करेल? समजा एक मत असं आहे की युरोप खूप प्रगत आहे, भारत अजून म्हणा अडाणी आहे, त्यामुळे आपण युरोपियन लोकांसारखं वागलं पाहिजे. हे ऐकायला मिळतं कधी कधी. आता इथे सामान्य प्रतिक्रिया काय असेल? एकतर हे लगेच स्वीकारलं जाईल किंवा एकदम तीव्रपणे नाकारलं जाईल. हो. पण विचार करणारी व्यक्ती काय म्हणेल? ती म्हणेल, युरोप प्रगत आणि भारत अडाणी हे मी गृहीत का धरू? कशाच्या आधारावर? मला दोन्ही बाजू तपासाव्या लागतील. अच्छा. कदाचित युरोप काही बाबतीत अडाणी असेल आणि भारतीय ज्ञानात काहीतरी मौल्यवान सत्य असेल जे युरोपने गमावलंय. मला सत्य शोधायला हवा. म्हणजे पूर्वग्रह बाजूला ठेवून सत्य काय आहे हे शोधण्याची तयारी. अगदी. आता दुसरी बाजू बघा. समजा कोणी म्हटलं, आपण भारतीय आहोत, त्यामुळे सध्याचे भारतीय जसे वागतात, बोलतात, विचार करतात तसेच आपण वागलं पाहिजे. म्हणजे सध्या जे चालू आहे तेच आपलं भारतीयत्व. हो. इथेही विचार हस्तक्षेप करेल.
तो विचारेल, सध्याचे भारतीय जसे आहेत तेच खरं भारतीयत्व आहे का, की भारतीय सभ्यतेतील काही शाश्वत मूल्य आपण गमावली आहेत? नक्की काय टिकवायचं आहे आणि काय बदलायचं आहे हे मला तपासावं लागेल. आणि इथे मग ती शक्यता पण येथे जी तुम्ही मगाशी म्हणालात, की आपण ज्याला पाश्चात्य म्हणून नाकारतो त्यात आपल्याच परंपरेतलं काहीतरी गमावलेलंच चांगलं असू शकेल. बरोबर, अगदी शक्य आहे. कदाचित आपण गमावलेल्या काही खऱ्या भारतीय गोष्टी, समजा सत्यनिष्ठा किंवा बौद्धिक प्रामाणिकपणा, आज युरोपियन लोकांकडे जास्त दिसत असतील. हां, विचार हा असा खुला आणि निष्पक्षपाती असतो, तो लेबलला, शिक्क्याला महत्त्व देत नाही, आतल्या गुणांना महत्त्व देतो. याचा अर्थ असा होतो की भारतीय असणं म्हणजे केवळ परंपरेनं आलेल्या रूढी पाळणं किंवा सध्या समाजात जे चाललंय ते करणं नाही. तर भारतीय संस्कृती आणि ज्ञानाच्या आधारावर विचारपूर्वक काय स्वीकारायचंय आणि काय नाही हे ठरवणं, म्हणजे ज्ञानाने भारतीय असणं, पूर्वग्रहाने नाही. नेमकेपणाने अगदी हाच मुद्दा आणि हाच विचार पुढे हिंदू धर्माच्या मूळ आधार तत्वाशी जोडतात. अच्छा, कसं? हिंदू धर्माचा खरा आधार हा कोणत्या एका ग्रंथावर किंवा प्रेषितावर पूर्णपणे अवलंबून नाही, तर मानवी समाज, व्यक्ती आणि समूहाच्या कल्याणासाठी आणि परिपूर्णतेसाठी योग्य आचार कोणता आहे हे सतत विचार, विवेक आणि ज्ञानाने ठरवत राहणं हा आहे. म्हणजे इथेही अंतिम अधिकार विचारालाच आहे. परंपरेचंही मूल्यमापन विचारानेच करायचं. बरोबर. परंपरेचा आदर हवा, पण चिकित्साही हवी. तर या सगळ्या चर्चेतून आपल्या श्रोत्यांसाठी काय महत्वाचा मुद्दा निघतो? आजचं जग कसं आहे? माहितीचा भडीमार आहे. एका बाजूला जुन्या परंपरांचं ओझं आहे, दुसरीकडे नवनवीन विचार आणि जीवनशैलींची एक प्रकारची भुरळ आहे. खरंय, अशा वेळी गोंधळ उडतो. हो. आणि मग टोकाची भूमिका घेणं सोपं जातं. एकतर सगळं जुनं कवटाळणं किंवा सगळं नवीन स्वीकारणं, किंवा मग तो वरवरचा दिखाऊ मध्यमार्ग निवडणं. पण खरा प्रश्न उरतोच की या सगळ्या गोंधळात प्रत्येक गोष्टीचं, मग ती परंपरा असो, नवा विचार असो किंवा एखादी व्यक्ती असो, तिचं स्वतंत्रपणे आणि खोलवर जाऊन विचारपूर्वक मूल्यांकन कसं करायचं? अगदी. आणि या मूल्यांकनाचा आधार काय असावा? फक्त उपयोगिता की काही शाश्वत मूल्य? एखाद्या गोष्टीचं तिच्या लेबलवर, नावावर नव्हे, तर तिच्या खऱ्या गुणवत्तेवर मूल्यांकन करणं हे आजच्या काळात कसं साधता येईल, यावर खरंच प्रत्येकाने विचार करायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.